हे बघ ताई, तू जरा शांत डोक्याने विचार कर. तुझ्यासाठी हे घर, इथली माणसं सगळी नवीन आहेत अगं. त्यांच्या मनात तुझ्याविषयी काही गैरसमज व्हायला नको इतकंच मला वाटतं. ते मी बघते ना. मी समर्थ आहे सगळं बघायसाठी. उगाच मदतीच्या नावाखाली लुडबुड करू नकोस. अगं ताई अगं काय रूम आहे इतकी घाणेरडी. असं वाटतं महिनाभर इथे कोण आलंच नाहीये. झोपायचं सोडा, बसायची तरी व्यवस्था केली पाहिजे नीट. मी नाही राहू शकत इथे. असं आवडलं तर पाहिजे. देवा, कुठे आणून सोडलायस मला. सर्वसाधारण माणसं पांघरुण म्हणून फक्त एक चादर ओढतात, पण कपड्यांचा ढिगारा पांघरुण म्हणून घेणारी फक्त तू आहे मीटर. एकतर पहिली गोष्ट आती, हा कपड्यांचा ढिगारा नाहीये, हा कचऱ्याचा ढिगारा आहे. कळलं? तू कसा राहतो या रूम मध्ये? काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? सिरियसली ही रूम बघून तुला काहीच वाटत नाहीये? एकतर तुझी अख्खी रूम मी आवरली आहे. कोणी सांगितलं तुला रूम? तुला आहे ना रूम मध्ये फक्त राहण्याची परमिशन दिली आहे, स्वतःची मनमानी नाही चालवायची. माझ्या रूम मध्ये मी तुला आधीच सांगून ठेवतोय. कसा मुलगा आहेस रे? एक तर तुझी अख्खी रूम मी आवरली, त्यासाठी तू मला थँक्स म्हटलं पाहिजे. कशाला आवरली पण? आणि काय प्रॉब्लेम आहे माझ्या रूम मध्ये? मला तर मस्त छान झोप लागते माझ्या रूम मध्ये. बे, तुला झोप लागायची ना तर लागू दे. मी या पसारात नाही बसू शकत. शी. बेस्ट आहे, बेस्ट आहे. तू एक काम कर, हा दरवाजा आहे, इथून सरळ बाहेर जा आणि सरळ तुझ्या घरी निघ. काय? हा दरवाजा इथून सरळ बाहेर जा आणि तुझ्या घरी निघ. ठीक आहे, थँक्यू. मी जाते आणि पुरुषोत्तम काकांना सांगते काय की हा मला दाराजवळ जायला सांगतो आणि घरी. काय काय सांगणार आहे? मी जाऊन सांगते काकांना की तू मला म्हणतो की या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातच बसायचं. मी कधी बोलो? आता मी तू म्हणालास- कधी बोललो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात तुला झोपायचं? एक मिनिट आता म्हणालास तू की माझी रूम काय आवरायची नाही, याचा अर्थ तोच होतो. कळलं? नाही, मी काय म्हणतोय, ऐक ना, जाऊ दे, सोड सोड. काय सोड सोड ना. मला जाऊ दे रे. मी काय म्हणतोय? नाही जाऊ दे. नाही, ऐक. बघ, बाजूला हो, जाऊ दे. तुला कळतंय का? काय 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 अगं, बाबांना कळलं तर मला ते घरातनं परत हाकलून देतील ना. मग काढू दे ना. अरे मग चांगलं आहे ना, तुझं घर, तुझे बाबा, तू तुझी रूम घेऊन बस ना. मी जाते. नाट्यांची ओढ तिला ती दरवळणारी चाफेकळी, अंगणभर चांदण मोती. प्रेमाला व्याकुळ दीप काळीच त्याच मखमाली, अंधार सारून उजेडा घराला देतील दीप ज्योती. तुझं एक मिनिट काय करतो? गणेश होती
बरं झालं आता बाहेर जायची गरजच नाही. हा म्हणजे दादाचं लग्नही झालं, आता पिऊ शकतो. ती दारूची बॉटल ती उचलायची हळू आणि बोल. बाहेर जायचं. हे सगळं फालतू इथे नाही करायची. दंगा इथे. हळू बोल, बोल ना जरा. काय करतोस? चुप, हळू बोल. माझ्या बॉटलला काही बोलायचं नाही आणि मी जाणार आहे, रूम बाहेर जाणार आहे मी, पण बॉटल इथंच राहणार. बॉटलची मी जोपर्यंत परत येऊन घेऊन जात नाही तोपर्यंत तू काळजी घेणार आहेस, अगदी प्रामाणिकपणे. अजून एक, अजिबात त्यातली प्यायची नाही हा? तुझ्या तर मी तुझ्यासारखी बेवडी नाही, कळलं? मला काय तुझ्या माहिती? बॉटलला मी बघणार पण नाही. नाही नाही नाही, बघावं लागेल तुला. तू मूर्ख आहेस का? बहिर आहेस? मी म्हंटले ना तुझ्या बॉटलकडे बघणार नाही. पण हे हळू बोल जरा. दादागिरी करतेस का? हे 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 काय तुझं मीटर टाकायचं ठिकाण नाहीये, माझे क्वार्टर टाकायचं ठिकाण आहे. त्यामुळे इथे फक्त माझीच चालणार. बॉटलकडे लक्ष दे. आणि तुझं हे सगळं आवरून बिवरून झालं ना की दादाच्या रूम मध्ये, ठीक आहे? का? सत्यनारायणचं जेवण आहे. तुला काय करायचं काय नसत्या चौकशा. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. हे बघ सिक्रेट आहे, सिक्रेट आहे. तू कोणालाही सांगू नकोस, ठीक आहे? काळजी घे. तू क्वार्टर कुठला? अरे ती पट्टी खराब झाली त्यामुळे लावली. हे बघा, ही झाली सगळी तयारी. अजून काय नाही काय? नाही नाही, काय नाही, थँक्यू. ए हे काय काय आहे सगळं? अरे कळेल कळेल तुला. जरा धीर धर की थोडासा. काय करायचं? ए तू झोपली नाहीस, आराम करायचास ना? कशाला कशाला आराम करायचा? तिची पण इथे गरज आहे. म्हणजे आमचा एक प्लॅन आहे. अरे काय प्लॅन आहे तुमचा? काय करताय तुम्ही? मंगळगौरीचे खेळ खेळायचे आहेत. ए हा असेल तर मी काही काम करणार याला बाहेर पाठव. ए मीटर, एक कोण? जरा डोकं लाव ना. दादाचं लग्न झालंय, प्रीती वहिनीचं लग्न झालंय. ए बल्लू, बल्लू समजा इसको बल्लू. ठीक आहे, मी सांगतो. आमच्या दादाचं आणि तुझ्या ताईचं लग्न झालेलं आहे. सगळे विधी सुद्धा पार पडलेले आहेत. मग काय? अरे मग एक महत्वाचा विधी राहिलेला आहे ना. ही बेडरूम आहे, हे डेकोरेशनचं सामान आहे, फुलं वगैरे. हा बेड, लग्न इज इक्वल टू काय? लग्नाची पहिली रात्र. सगळं हातून सुटत चाललंय माझ्या, पण मी यांची पहिली रात्र साजरी होऊ देणार नाही.